चला मग मित्रांनो पाहूया दिवाळी स्पेशल मस्त खुशखुशीत असे चिरोटे कसे बनवायचे ते। त्याच्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे 4 वाटी मैदा, अर्धी वाटी रवा, तूप, अर्धी वाटी पाणी, आवश्यकतेनुसार मीठ। सर्वप्रथम आपण सुके जिन्नस एकजीव करून घेऊया। मी एका पसरट भांड्यामध्ये मैदा घेतलेला आहे, त्याच्यातच आता आपण रवा टाकूया आणि चवीनुसार थोडंसं मीठ। आता हे सगळे सुके जिन्नस आपण एकजीव करून घेऊया। आता आपण सगळे सुके जिन्नस एकजीव करून घेतलेले आहे। आता आपण त्यात तुपाचं मोहन टाकूया। पहा मस्त कडकडून असं मी तूप तापवून घेतलेलं आहे। आता हे मी त्या मिश्रणामध्ये टाकलेलं आहे। चमच्याच्या सहाय्याने तूप आणि सुके जिन्नस एकत्र करून घेऊया, कारण तूप गरम आहे, हाताला चटका लागू शकतो। आता आपण चमच्याने मिक्स करून झालेला आहे। आता आपण हाताच्या सहाय्याने सगळे जिन्नस व्यवस्थित असे एकजीव करून घेऊया। तूप आणि पीठ एकजीव झाला आहे की नाही कसं कळणार? पहा व्यवस्थित गोळा तयार होतोय, म्हणजे आपलं तूप आणि सुके जिन्नस एकजीव झालेले आहे। आता आपण थोडं थोडं करून पाणी घालूया आणि एक सैलसर पीठ मळून घेऊया। पिठात पाणी हे थोडं थोडं घालायचं आहे, एकदम पाणी ओतायचं नाही आहे। पाण्याचा अंदाज आपल्याला कळेल त्या हिशोबानेच पाणी घालायचं आहे। पीठ आपल्याला एकदम पातळ नाही करायचं आहे। हेच व्यवस्थित सैलसर मळायचं आहे। पहा आपलं पीठ मळून तयार आहे। चला मग आता आपण ह्या पिठाला 15 ते 20 मिनिटं रेस्ट होऊ देऊया। त्याच्यानंतर आपण आपले चिरोटे बनवायला घेऊया। चिरोटेसाठी आपल्याला लागणार आहे साठा बनवण्यासाठी मी 3 चमचे इतकं तूप घेतलेलं आहे, त्याच्यातच मी 3 चमचे इतका मैदा घालत आहे। तुम्ही मैद्याच्या इथे कॉर्नफ्लॉवरचा सुद्धा यूज करू शकता। चला मग आता चिरोटे बनवायची तयारी करूया। सर्वप्रथम साठा तर तयार झालेलाच आहे। आता आपण 3 ते 4 पोळ्या लाटून घेऊया। मी पिठाचा मीडियम साईजचा गोळा घेतलेला आहे। पहा किती सहजरित्या पोळ्या लाटल्या जात आहेत, कारण की आपलं पीठ मस्तपैकी मळलेलं होतं। साइजच्या 3 लाट्या मी तयार केलेल्या आहेत। आता मी पहिली चपाती घेतलेली आहे, त्याला आपण आता साठा लावून घेऊया। साठा सर्व ठिकाणी एक समान प्रमाणात लावायचा आहे। हा माझा पहिल्या पोळीला साठा लावून झालेला आहे। आता त्याच्यावर मी दुसरी पोळी ठेवत आहे आणि सारख्याच पद्धतीने मी पुन्हा एकदा दुसऱ्या पोळीला सुद्धा साठा लावून घेत आहे। आता आपण त्यावर ठेवूया तिसरी पोळी, त्याला सुद्धा साठा लावलेला आहे। पहा आपल्या तिन्ही पोळ्यांना साठा लावून झालेला आहे। ही पोळ्यांना एकत्र करून फिरवून घेऊया, जेणेकरून एक लांबसा रोल तयार होईल। रोल हा घट्टसरच करायचा आहे, सैल रोल केला तर त्याच्या पर्या व्यवस्थित पडणार नाही। पहा मी दाखवते तुम्हाला, असे वेगळे वेगळे पारे आपल्याला भेटतील, जेणेकरून आपल्या चिरोट्यांना मस्त पाऱ्या सुटतील। आता आपल्याला ज्या साइजचे चिरोटे बनवायचे आहेत त्या साइजचे तुकडे आपण कापून घेऊया। पहा तुकडे कापून तयार आहेत। चला मग आता आपण चिरोटे लाटूया। थोडंसं पीठ लावून घेतलेलं आहे चिरोट्याच्या तुकड्यांना आणि हलक्या हाताने असं मी लाटून घेत आहे।
पहा आपला एक चिरोटा तयार आहे। तसंच हलक्या हाताने आपण बाकीचे चिरोटे पण करून घेऊया। पहा एका प्रेशरमध्येच आपले चिरोटे तयार होत आहेत। आपले सगळे चिरोटे लाटून झालेले आहेत। चला मग आता आपण आपले चिरोटे तळून घेऊया। तळण्यासाठी मी एका कढईत तेल गरम करून घेतलेलं आहे। तेल व्यवस्थित तापलेलं आहे। आता आपण एक एक करून चिरोटे सोडूया। त्यासाठी गॅसची आच आहे ती एकदम बारीक किंवा एकदम जास्त पण नाही ठेवायची आहे। मीडियम आचेवर आपण हे सगळे चिरोटे तळून घेणार आहोत। चिरोट्यांना थोडासा सोनेरी रंग आला की आपण चिरोटे आपले तयार आहेत, आपण त्यांना काढून घेऊया। चिरोट्यांना दोन्ही साइडने परतून हळूवार असे आपण तळून घेऊया। पहा त्याला सोनेरी रंग आलेला आहे, म्हणजेच आपले चिरोटे तयार आहेत। चला मग आपण आता चिरोटे काढून घेऊया आणि असेच बाकीचे चिरोटे सुद्धा तळून घेऊया। पहा आपले चिरोटे तयार आहेत। चिरोटे गरम असताना जसे आपण एक एक बॅच तळून काढू, त्याच्यानंतर लगेचच त्याच्यावर पिठी साखर शिंपडायची आहे। पहा मस्त खुशखुशीत असे चिरोटे तयार आहेत। नक्की ट्राय करा आणि आम्हाला कळवा कसे झाले ते।